आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टरचं उरलेले पार्ट्स बघूया. आतापर्यंत आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये काय काय शिकलो. आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्सप्रेस कसं करायचं आणि त्याचे स्टँडर्ड फॉर्म काय, ए बी सी चं व्हॅल्यू कसं लिहायचं आणि सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, फॅक्टरायझेशन मेथड, त्यानंतर कंप्लीटिंग, त्यानंतर फॉर्म्युला मेथड. त्यानंतर कन्सेप्ट असा आहे डिस्क्रिमिनंट अँड नेचर ऑफ रूट्स. आता पहिला आपण काय करूया, डिस्क्रिमिनंट बघूया आणि त्यानंतर नेचर ऑफ रूट्स. जसं प्रत्येक इक्वेशनला रूट्स असतात तसं त्याची नेचर कसं आहे आपल्याला डिसाइड करायचं आहे. मग आता हे एक्झाम्पल असं आहे, फाइंड द डिस्क्रिमिनंट ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. 2.5 चा एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 2 आहे. मग हे पहिला जे आहे ते ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे, ते तुम्ही असाइनमेंट म्हणून तुम्ही सॉल्व्ह करायचं, होमवर्क म्हणून तुम्ही घ्या, एकदम इझी आहे. मग हे डिस्क्रिमिनंटचे एक्झाम्पल बघितलं ते सॉल्व्ह करायला जास्त वेळ लागत नाही. मग पहिलं काय करायचं, ए ह्याला स्टँडर्ड इक्वेशनला कंपेअर करून ए बी सी ची व्हॅल्यू लिहून घ्यायची असतो. मग इक्वल टू 1, b इक्वल टू 7, c इक्वल टू -1. मग आता डिस्क्रिमिनंट d, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय, नोटेशन काय, d. सिम्बॉलिकली इट इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल D किंवा डेल्टा सुद्धा काही याच्यामध्ये डेल्टा सुद्धा यूज करते. मग b² - 4ac, हे बघा b² - 4ac आपण फॉर्म्युला मेथड मध्ये बघितलो. b² - 4ac हे टर्म कशाची व्हॅल्यू असणार आहे, दिलेले क्वाड्रॅटिक इक्वेशनचा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू असणार आहे. 7² 4 into 1 into -1, 49 माइनस इंटू माइनस प्लस आणि हे 4, याचा आन्सर किती 53. हे बघा ह्याचं फायनल व्हॅल्यू किती आहे 53. मग आता समजा ह्याच्यात फाइंड द डिस्क्रिमिनंट अँड नेचर ऑफ रूट्स जरी विचार, नेचर ऑफ रूट्स, डेल्टाची व्हॅल्यू 3 पॅरामीटर आहे बघा. इफ डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 असेल तर रूट्स कसं असणार आहे, रियल अँड इक्वल. हे किंमत 0 जरी असेल तर रूट्स कसं असतो, रियल असणार आणि इक्वल असणार आहे. आणि इफ इट इज डेल्टाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर रियल अँड अनइक्वल. लक्षात ठेवा 0 पेक्षा जास्त असेल तर रियल असणार आणि अनइक्वल असणार, 0 असेल तर रियल असणार आणि इक्वल असणार. आणि 0 पेक्षा कमी असेल तर हे नॉट रियल आणि इक्वल आणि अनइक्वलचा काही प्रश्नच येत नाही, नॉट रियल लिहायचं. मग आता ह्याच्यात कसं लिहायचं, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 53 आहे and it is positive value, so that is why the roots of this quadratic equation are real and unequal. मग ह्याच्यात हे असं सॉल्व्ह करायचं असतं. मग दुसरे एक्झाम्पल सुद्धा बघूया आपण. a equal to 2, b equal to -5 and c equal to 10. मग आता डेल्टाची व्हॅल्यू, डेल्टा किंवा d वेगवेगळे तुम्ही वेगवेगळे टेक्स्ट बुक रेफर करत असेल तर नोटेशन सुद्धा वेगवेगळे असेल. हे बघा b² - 4ac -5² 4 into 2 into 10 -5² -4 2 हे 10 25 माइनस 4 to 8 आणि हे 8. हे बघा हे किती आहे -55 -5² 25 माइनस ला माइनस 4 to आणि हे 10 ला म्हणजे किती आहे 80. 25 मध्ये 80 माइनस करा -55. सो दिस इज लेस दॅन 0. रूट्स आर नॉट नॉट रियल. मग अशा पद्धतीने आपल्याला दिलेले इक्वेशनचं डिस्क्रिमिनंट आणि नेचर आपल्याला ठरवता येईल. हे बघा हे क्वेश्चन नंबर 2 मधलं हे एक्झाम्पल असं होतं, फक्त डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू विचारली. आपण काय करू त्याच्यात ऍडिशन करून नेचर ऑफ रूट सुद्धा आपण त्याची फाइंड आउट केली. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल सुद्धा तसंच आहे, नेचरच इन्क्लूड करून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. त्यात डिस्क्रिमिनंट सुद्धा कव्हर होते आणि नेचर ऑफ रूट सुद्धा कव्हर होतं. मग याचं व्हॅल्यू √2, b equal to 4 and c equal to 2√2. मग डेल्टा इक्वल टू b² - 4ac. मग हे 4 चा स्क्वेअर -4 into √2 into 2√2 16. 4 into बघा 2 into 2
रूट 2 into रूट 2 आणि 4 to the 8. ओके 16 minus 16 त्याचं व्हॅल्यू 0. मग डेल्टा इक्वल टू 0 असेल तर काय असणार सांगा? 0 असेल तर रिअल अँड इक्वल, 0 पेक्षा जास्त असेल तर रिअल अँड अनइक्वल, 0 पेक्षा कमी असेल तर रिअल अँड नॉट रिअल असणार. ओके द रूट्स आर रिअल अँड इक्वल. त्यानंतर पुढच्या क्वेश्चनचा एक्झाम्पल बघा. पुढचा क्वेश्चन कसा असणार आहे? फाइंड द, यू हॅव टू डिसाइड द नेचर ऑफ रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आता a इक्वल टू 1, b इक्वल टू -4, c इक्वल टू 4. मग डेल्टाची व्हॅल्यू बघा b स्क्वेअर मायनस 4ac मायनस 4 स्क्वेअर 4 into 1 into 4. ओके 16 आणि हे 16. ओके किती आहे? 0. डेल्टाची व्हॅल्यू बघा b इक्वल टू -4 आहे, a इक्वल टू 1, c इक्वल टू 4. -4 स्क्वेअर मायनस 4 into 1 into 4. 4 स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर 16 आणि हे 16. 16 minus 16 0. The roots are real and equal. सेम एक्झाम्पल आहे, म्हणजे आपल्याला नेचर डिसाइड करायचं आहे. a इक्वल टू बघा a इक्वल टू 2, b इक्वल टू -7, c इक्वल टू 2. तर डेल्टा इक्वल b स्क्वेअर मायनस 4ac -7 स्क्वेअर 4 into 2 into 2. 49 divided बघा -7 से 49 2 to 8 आणि 16. ओके किती आहे? 33. 2 to 8 आणि 8 to 16. डेल्टाची व्हॅल्यू बघा, इट इज कंपेअर करते, इट इज ग्रेटर दॅन 0. द रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. हे बघा पहिला तुम्ही काय करायचा, जर हे लॉकडाऊन हे जे काय कोविड-19 जर नसता तर आतापर्यंत आपले सिलेबस 80% म्हणजे वॅकेशन कन्सिडर करून 80% आपला सिलेबस आपण कव्हर केलो असतो. तुम्हाला भरपूर वेळ मिळाला असता. मग आता स्कूल कधी चालू होईल, गव्हर्नमेंटची काय डिसिजन आहे हे आपल्याला अजून प्रेडिक्ट करता येत नाही. मग सगळे होल सिलेबस आहे कन्सिडर करून मी सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतो. मग तुम्ही काय करायचं, व्हिडिओ प्रॉपरली बघून तुम्ही वहीमध्ये नोट्स त्याची तयार करणे गरजेचं आहे आणि ते नोट्स तयार केल्यानंतर परत मला पाठवा. आणि हे करत असताना बाकीचे विषयाला सुद्धा तेवढंच प्रायोरिटी देणे गरजेचं आहे. मग आता मागच्या 2-3 दिवसा अगोदर आमच्या 10वी सीबीएसईचा रिझल्ट आला. तर त्यात बघा 10वी सीबीएसईला 90+ स्कोर करणे एवढं इझी नाही. मग त्यात 2 विषयात तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळणे गरजेचं आहे. स्कोरिंग विषय म्हणतो आपण ना, एक सायन्स आणि एक मॅथ्स. कारण बाकीचे लँग्वेज होईल आणि त्याच्यात तुम्हाला म्हणावं तर स्कोर करता येईल. तरी सुद्धा मुलांनी पहिला वॅकेशन पिरियड मध्ये 2 सब्जेक्ट निवडला आणि ते 2 सब्जेक्ट त्यांनी संपवल्यानंतर उरलेले जे वेळ आहे, उरलेले जे 7-8 महिना होता त्यांनी बाकीची इंग्लिश, मराठी आणि हिंदी जे काय त्यांची एसएसटी वगैरे आहे त्या विषयाला त्यांनी भरपूर वेळ दिले. पण त्या केसेस मध्ये त्याने त्या सब्जेक्ट मध्ये सुद्धा त्यांना 98-96 स्कोर करता आला. मग तुम्ही सुद्धा ह्या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये कुठेतरी 3 विषय निवडा आणि तुम्हाला जसं कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही सगळे सब्जेक्ट इक्वल महत्त्व देऊन तुम्हाला करता येईल. लक्षात ठेवा ओव्हरऑल पर्सेंटेज महत्त्वाचे आहे. कुठलं तरी इंडिव्हिज्युअल सब्जेक्टवर फोकस केला तर तुमचा स्कोर होणार नाही. मॅथ्स मध्ये मी 100ला 100 मिळवलो आणि माझे बाकीच्या विषयात मला 60-70, हिंदीमध्ये वगैरे 50 जर मिळाला तर तुमची ओव्हरऑल पर्सेंटेज 80 होईल. आणि 80ला कोण विचारत नाही. तुम्हाला 95 वर स्कोर करायचा असेल तर सगळ्या सब्जेक्टला महत्त्व देणे गरजेचं आहे. मग आतापासून त्या दिशेने तुमची प्लॅनिंग तयार असायला पाहिजे. मग हे लॉकडाऊन संपल्यानंतर आपल्याला परत हे सगळ्या गोष्टी करायचं आहे. आता पॅसिव्ह टाइम आहे, आता तुम्ही घरी मोकळा आहे. मग आतापर्यंत एवढे सिलेबस झाले, स्कूलमध्ये जे काही देतील किंवा तुमचा रेफरन्स टेक्स्टबुक घ्या आणि हे आपले व्हिडिओ बघून आणि त्याची प्रॉपर नोट्स तयार करा. आणि ह्याच्यात काय अडचण असेल तर वैयक्तिक नंबरला तुम्ही मेसेज करत जावा. c = 9, a = 1, b = 2 आणि c = 9. डेल्टाची व्हॅल्यू बघा b² - 4ac 2 चा स्क्वेअर
तुम्हाला आतापर्यंत क्वाड्रॅटिक इक्वेशन देऊन जे रूट्स काढायचे होते म्हणजे तीन मेथड मध्ये आपण काय केलं फॅक्टरायझेशन कंप्लीटिंग आणि फॉर्म्युला मेथड मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट्स काढायचे होते मग आता कसं आहे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आणि ते सुद्धा दिलेले रूट्स वरनं थोडा रिव्हर्स आहे मग पहिला व्हॅल्यू अल्फा इक्वल टू आणि बीटा इक्वल टू लिहून घ्यायचं अल्फा इक्वल टू 0 आणि बीटा इक्वल टू 4 मग स्टँडर्ड फॉर्म आहे x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा x into अल्फा बीटा इक्वल टू 0 हे बघा x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा into x प्लस अल्फा into बीटा इक्वल टू 0 minus 0 plus 4x 0 into 4 equal to 0 x square minus 4x plus 0 equal to 0 x square minus 4x equal to 0 आता हे quadratic equation तयार झाला in terms of x similarly हे दोन रूट्स दिलेले आहेत मग पहिला व्हॅल्यू सांगा बघा काय लिहून घ्यायचा अल्फा इक्वल टू 3 लिहून घ्यायचं त्यानंतर बीटा इक्वल टू -10 लिहून घ्यायचं मग स्टँडर्ड इक्वेशन we have alpha plus beta x alpha into beta equal to 0 x square minus alpha plus beta into x plus alpha to beta equal to 0 आता तुम्ही आता मी काय व्हेरिएबल कोणता कन्सिडर केला इथं x तुम्ही कुठलाही घेऊ शकता p घेऊ शकता y घेऊ शकता m घेऊ शकता असं काय फिक्स नाही x square 3 plus -10 x 3 into -10 equal to 0 हे बघा अल्फाची व्हॅल्यू 3 प्लस आहे हे -10 मायनस सांगा किती आहे -7x आणि हे -30 equal to 0 मायनस मायनस प्लस 7x -30 equal to 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झाला आणि ते सुद्धा इन टर्म्स ऑफ व्हॉट x मध्ये आता हे जर तुम्ही आपण परत सॉल्व केलं फॉर्म्युला मेथडने त्याला परत रूट्स येईल 3 आणि -10 नेक्स्ट बघा अल्फा 1/2 आणि बीटा 1/2 म्हणजे डायरेक्ट हे व्हॅल्यू दिलेली आहे मी डायरेक्ट अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू लिहून घेतली मग आता ह्याच्यावर मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहूया अल्फा प्लस बीटा x अल्फा into बीटा equal to 0 x square 1/2 डायरेक्ट -1/2 लिहितो प्लस आणि -1/2 आणि 1/2 -1/2 equal to 0 हे बघा अल्फाची व्हॅल्यू 1/2 प्लस आहे आणि बीटाची व्हॅल्यू मायनस आहे प्लस मायनस मायनस मग हे x स्क्वेअर 1/2 -1/2 0 0x आणि हे 1/4 आता हे टर्म कॅन्सल होईल x स्क्वेअर म्हणजे नाही 0 टर्म मीनिंगलेस 1/4 equal to 0 हे डिनॉमिनेटर पासून फ्री करून सुद्धा लिहिता येईल 4x स्क्वेअर -1 equal to 0 म्हणजे दोन्हीकडे कितीने मल्टिप्लाय करायचं 4 ने म्हणजे 4x स्क्वेअर -1 equal to 0 नेक्स्ट बघा अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू फॉर्म्युला लिहूया क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला बनवायचं आहे दोन रूट्स दिलेले आहेत अल्फा प्लस बीटा x अल्फा into बीटा equal to 0 -2 -√5 2 plus √5 हे बघा हे अल्फाची व्हॅल्यू आणि हे बीटाची व्हॅल्यू नेक्स्ट 2 -√5 2 plus √5 equal to 0 x स्क्वेअर हे दोन्ही कॅन्सल 2 plus 2 4 आता हे इथं x लिहिला अल्फाची व्हॅल्यू 2 -√5 बीटाची व्हॅल्यू 2 plus √5 कॅन्सल आणि हे a - b सांगा a plus b a minus b into a minus a plus b or a plus b into a minus b a square minus b square 2 square √5 square equal to 0 x square minus 4x 4 minus 5 equal to 0 हे बघा 2 square 4 आणि √5 5 हे किती येईल x square minus 4x minus 1 equal to